कधीही कोणीही न बनवलेली रेसिपी आज आपण ती रेसिपी बनवून दाखवणार आहे किंवा बनवणार आहे। तर चला, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज मी बनवणार आहे वाटाणे पकोडा। तर चला, न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी सुरू करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य। तर साहित्यामध्ये आहे बेसन म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ 2 वाटी घेतलेलं आहे, वाटाणा 1 वाटी, कोथिंबीर, जिरं, मीठ, लसूण हिरवी मिरचीचे बारीक केलेले तुकडे आणि 2 कांदे लांब लांब केलेले। तर बघा, सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, हे जे वाटाणे आहे हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे, याची आपल्याला पेस्ट करायची आहे। तर आता आपण पेस्ट करून घेऊया। तर हे बघा, अशा प्रकारे आपण वाटाणे मिक्सरमधून फिरून घेतलेले आहे, बारीक करून घेतलेले आहे। आणि आता या बारीक केलेल्या वाटाण्याला आपण या बेसनामध्ये सोडायचं आहे, टाकायचं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला ह्यामध्ये सोडायचं आहे। तर हे बघा, हिरवी मिरची आणि लसूण तुकडे, कांदे, जिरं आणि आवडीनुसार मीठ। आणि आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर सोडायची आहे आणि पाणी टाकून याला भिजून घ्यायचं आहे। तर हे बघा, पकोडा बनवण्यासाठी आपण हे मिश्रण छान तयार केलेलं आहे आणि आता आपल्याला पकोडा बनवण्यासाठी हे तयार झालेलं आहे। तर इकडे बघा, गॅसवर आपण पकोडे तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे आणि छान तेल गरम झालेलं आहे। तर आता आपण गरम झालं की नाही ते बघूया। हां, छान तेल गरम झालेलं आहे। तर आता आपण पटापट यामध्ये पकोडा टाकूया। पकोडे तळण्यासाठी आपल्याला असंच गरम तेल पाहिजे, तर पटापट पकोडे अशी मस्त तळून निघतात। हे बघा, हां, हे बघा, मस्त तळलेले आहे। पकोडे मोठ्याच आकाराचे बनवायचे आहे, छान दिसतात मस्त आणि खायलाही मस्त लागतात। तर हे बघा, मस्त कुरकुरीत आपण पकोडे तयार केलेले आहे। सर्वच पकोडे आपण तयार करून घेतलेले आहे, गॅस बंद केलेला आहे। आता हे पकोडे कसे झालेले आहेत ते तुम्हाला दाखवायचं आहे। हे बघा, कसे छान मस्त आतमधून झालेले आहेत, तळलेले आहेत। आणि जर तुम्हाला वाटलं की हे पकोडे नरम आहे तर तुम्ही 2 वेळा तेलामधून तळून घ्या, एकदम कुरकुरीत असे पकोडे तयार होणार आहे आणि खायला पण खूप मस्त स्वादिष्ट चविष्ट होणार आहे। तर हे बघा, छान आपण मस्त वाटाणे पकोडे तयार केलेले आहे। आणि हे बघा कसा आवाज येत आहे, काय कुडकुड आवाज येत आहे की नाही। तर हे मस्त कुरकुरीत झालेले आहेत। तर आता वाटाण्याचा ऋतू आहे आणि मार्केटमध्ये बाजारामध्ये तुम्हाला ताज्या अशा वाटाण्याच्या शेंगा मिळणार आहे। तर तुम्ही मस्त शेंगा घेऊन या वाटाण्याच्या आणि असे कुरकुरीत पकोडे तयार करून खाऊन बघा। तर हा पकोड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।